नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 6वी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 12वा मला मोठं व्हायचंय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे? याचं आता उत्तर लिहूया। उत्तर, मुलाला अंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे, शोध लावायचे आहेत, शास्त्रज्ञ व्हायचे आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे आ, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने लॅब बनवली, मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काच पात्रे आणून ठेवली, तसेच पुस्तकाचा डोंगर रचला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आईला आपला अभिमान वाटेल। आता आपल्याला दोष देणारी हीच ताई आणि हीच आई आपल्या बक्षीस समारंभात मिरवतील असे मुलाला वाटते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते? आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, कोणता शोध लावावा या विचारात मुलगा असतो त्यावेळी आई मुलाला निळ्या पॅन्टचा शोध लावायला सांगते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पहिला संपलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मनाने उत्तरे लिहा। यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्यासारखी मागे लागते? आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, अंघोळ, जेवण, अभ्यास, वेळेवर उठणे व झोपणे, टीव्हीचा कमी वापर करणे, वेळेवर घरी परत येणे, मोबाईलवर गेम खेळू नये, शाळेची वेळेवर तयारी करणे इत्यादी गोष्टीसाठी आई मागे लागते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ, तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा। आपण उत्तर लिहूया। उत्तर, आम्हाला अंतराळात सोडले तर आम्ही सूर्य, पृथ्वी, त्यासोबत इतर ग्रह, चांदण्या, ढग, आकाश, अंतराळात होणारे विविध बदल पाहू। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई, तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, पर्यावरण रक्षणासाठी सुलभ इंधन शोध लावणे, नंतर समुद्राच्या खारट पाण्यापासून शुद्ध पाणी तयार करणे, तसेच अवकाशातील विविध ग्रहावरील लोकवस्ती याचा शोध लावणे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, वाक्यप्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। 1, आकाशाला गवसणी घालणे। आता याचा अर्थ होतो मोठे कार्य पार पाडणे। आता याचे आपण वाक्य लिहूया। अपंगाच्या शर्यतीत पहिला येऊन राकेशने आकाशाला गवसणी घातली। अशा प्रकारे आपण या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे। त्यानंतर पुढील वाक्यप्रचार निश्चय दांडगा असणे। याचा अर्थ होतो ठाम निश्चय करणे। आता आपण याचं वाक्य लिहूया। पहाटे उठून व्यायाम करण्याच्या सुमितचा निश्चय दांडगा होता। अशा प्रकारे आपण या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे। त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे खडकातून पाणी काढणे। याचा अर्थ होतो अशक्य गोष्ट पार पाडणे। आता आपण याचं वाक्य लिहूया। नापीक जमिनीत लागवड करून महादूने जणू खडकातूनच पाणी काढले। अशा प्रकारे आपण या वाक्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे। त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे मनस्ताप सहन करणे। याचा अर्थ होतो मनाला होणारा त्रास सहन करणे। वाक्य, राजू नापास झाला, त्याच्या आईला मनस्ताप सहन करावा लागला। अशा प्रकारे आपण या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाठात आलेले शब्द पुढे दिलेले आहेत, त्यांची माहिती मिळवा व लिहा। पहा आपण आता उत्तर लिहूया। गुरुत्वाकर्षण शब्दाचा अर्थ होतो पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होणे। त्यानंतर टेस्ट ट्यूब्स याचा अर्थ होतो काचेच्या परीक्षा नळ्या। त्यानंतर लॅबचा अर्थ होतो प्रयोगशाळा। त्यानंतर 5 आहे अणु, अणूचा अर्थ होतो सूक्ष्मकण। त्यानंतर 4 आहे विद्युत शक्ती, त्याचा अर्थ होतो वीज म्हणजेच लाईट। आणि 6 आहे परमाणू, त्याचा अर्थ होतो सूक्ष्मकणाचा शेवटचा अणू। अशा प्रकारे आपण पाठात आलेल्या या शब्दांचे अर्थ या ठिकाणी लिहिलेले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करा। आता आपण उत्तर लिहूया। पहा, चंबू, पलास्क, त्यानंतर परीक्षा नळी, बकपात्र, रसायने बाटल्या, प्रिझम, गॅस कॅन्डल, गोलक, तिवई, चिमटे, चुंबक,
तराजू, सोनोमीटर, छोटी जाळी अशा प्रकारे आपण प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्याची यादी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. नंतर पुढे पहा, तुम्ही आतापर्यंत पाठाचे विविध नमुने अभ्यासले आहेत. त्यापैकी खाली काही नमुने दिले आहेत. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील तक्त्यात लिहा. आता आपण आतापर्यंत विविध प्रकारचे पाठ पाहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण नाट्यछटा साधारणपणे 1 पात्र असतं. संवादासाठी 2 कमीत कमी पात्र असतात. नाट्यप्रवेशमध्ये अनेक असू शकतात. आत्मवृत्त हे एकच असतं आणि कथा मात्र अनेक असू शकतात. अशा प्रकारे आपण पात्रांची या ठिकाणी संख्या पूर्ण केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आहे? ती पात्रे काय बोलली आहेत ते लिहा. आता आपण उत्तर लिहा. पहा उत्तर, नाट्यछटेत मुलगा, आई, ताई व आजी अशा 4 पात्रांचा उल्लेख आहे. त्यांचे बोलणे पुढील प्रमाणे आहे. पहा, एक मुलगा, नाट्यछटेत सर्व वाक्य मुलगाच बोलतो आहे. त्यानंतर 2, आई काय बोलते पहा, नळाचे पाणी जाईल, अंघोळ करून घे, खडकातून पाणी नंतर काढ, तुला त्या बाटलीतल्या शाईने अंघोळ करावी लागेल, तुझी निळी पॅन्ट शोध, कपड्याच्या बोळ्यातून मी निळी पॅन्ट शोधली, हाच मोठा शोध लावला मी. नंतर ताई पहा, तुला वर फेकेल तर तू देखील खालीच पडशील धाडकन, आजी काही बोलली नाही. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे, आपण समजून घेऊया. यामध्ये पहा, शब्दांच्या शेवटी ई अकार आणि किंवा उकार येतील असे 10 शब्द लिहा. पहा, इकार असणारे लिहूया चावी, वही, शाही, पट्टी आणि आई. आणि उकार असणारे शब्द आहेत खाऊ, भाऊ, करू, टाकू, वाजवू. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणापैकी योग्य विशेषण घाला. पहा, कंसामध्ये आपल्याला इतका, जेवढा, तुमचा, तिचा, जसा, तेवढे हे शब्द दिलेले आहेत. आता आपण लिहूया. 1, बाबांनी विचारले टिंबटिंब वेळ कुठे होतास? तर या ठिकाणी येणार इतका म्हणजे आपलं वाक्य होईल, बाबांनी विचारले इतका वेळ कुठे होतास? त्यानंतर 2, टिंबटिंब चेहरा उन्हाने लाल झाला. या ठिकाणी तिचा हा शब्द वापरायचा आहे. मग उत्तर येईल, तिचा चेहरा उन्हाने लाल झाला. पुढे आहे 3, मला वाटते टिंबटिंब कचरा जास्त, टिंबटिंब प्रदूषण जास्त. या ठिकाणी जेवढा आणि तेवढे शब्द येणार आहे. म्हणजे मला वाटते जेवढा कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त. पुढे आहे 4, टिंबटिंब मुलगा खूप हुशार आहे. या ठिकाणी येणार तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्यानंतर शेवटचा आहे, टिंबटिंब अंगरका तशीच टोपी घालून तो मंचावर आला. या ठिकाणी उत्तर येणार जसा अंगरका तशीच टोपी घालून तो मंचावर आला. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, खालील नामांना 2-2 विशेषणे लिहा. या ठिकाणी उदाहरण दिले पहा, हिमालय जसे की उंच आणि बर्फाचित. तसं भाजीपा काय असते, तिखट आणि गोड. त्यानंतर घर कसं असणार आहे, लहान आणि मोठे. तर विद्यार्थी हुशार आणि नम्र, बाहुली सुंदर आणि गोंडस, आणि लोक खूप आणि जमलेले. अशा प्रकारे आपण नामाला 2-2 विशेषणे लिहिली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 12 मला मोठं व्हायचंय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडणार आहे. तसेच तुम्हाला तो उपयुक्त देखील होणार आहे. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.